नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही एव्हरीडे सर्व्हिस डीलर हिंदुस्थानी पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बडगाव रोड, पाचोरा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आज या ठिकाणी आज एवढी गर्दी आम्हाला कुठे बघायला भेटलेली नाहीये. पाचोऱ्यामध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर ही अशी गर्दी बघायला भेटते. नेमकी का गर्दी आज झालेली आहे, आपण त्या पेट्रोल जे मालक असतील किंवा त्यांचे जे कोणी मॅनेजर असतील त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की आज एवढी का गर्दी आहे, कशासाठी आहे आणि एवढं प्रॉब्लेम आज का झाला, कशासाठी झालेला, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. पहिलं आपलं नाव सांगा आणि ही एवढी गर्दी आज का, कशासाठी, मी तुम्हाला काय अडचण झाली हो, असं थोडंसं बोलून द्या. माझं नाव दिनकर नलावडे आहे. रविवार असल्यामुळे, सुट्टीचे दिवस असल्यामुळे पेट्रोल डिझेल संपलं होतं. पेट्रोल आहे आमच्याकडे, तर डिझेल गाडी उशिरा भरून निघाली. तरी दोन एक वाजता निघाली गाडी. ती येऊन आता खाली केल्यानंतर सर्व कॅननचे आणि गिरायकांची लाईन लागली. वरून तुम्हाला जे गाडी आहे डिझेल पेट्रोलची नियमित म्हणजे जसं पहिलं येत होती तसं आता गाडी तुम्हाला असं भरून भेटते का? नाही सर, तसं भेटत नाही. एक दिवसाआड भेटते. त्याला कारण काय, अडचण? वरतून शॉर्टेज आहे, थोडं शॉर्टेज चालू आहे. शॉर्टेज आहे. हो. बरं, आता जर एवढे बघितलं रांग म्हणजे आजच आहे का काल पण होती, परवा पण होती? परवा होती सर. हो. तर आता यांचे मॅनेजर आहेत हे, त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे. यांचं म्हणणं आहे की पहिलं सुरळीत त्यांना वरून सगळं स्टॉक माल भेटत होता. आत्ताच ह्या 2 दिवसापासून त्यांना वरून थोडंसं माल भेटायला प्रॉब्लेम येत आहे असं यांचं म्हणणं आहे. पण ह्याच पेट्रोल पंपवर नाहीये, अनेक पेट्रोल पंपवर हाच प्रॉब्लेम आहे. नेमकं काय, आणि या 4-5 दिवसापूर्वीच आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं होतं की डिझेल, पेट्रोल, गॅस जे असेल थोडं जपून वापरा आणि जे असेल मतलब इलेक्ट्रिक गाडी, मेट्रो ह्याचा प्रवास करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्या सांगितल्यानंतरच ह्या 2 दिवसामध्येच हे प्रॉब्लेम चालू झालेला आहे. त्याच्या अगोदर काही झालेलं नाही. जास्त प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतरच आलेला आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला हे पेट्रोल डिझेल भेटायला थोडासा प्रॉब्लेम येतोय. हो हो. मग आता म्हणजे आता उद्या तुम्हाला गाडी भेटेल का व्यवस्थित का नाही? सर, जर कंपनीमध्ये माल असला, स्टॉक असला तर भेटल. बरं, तुम्हाला वाटेल का हे सुरळीत होईल असं वाटेल का तुम्हाला? नाही सर, नाही का? नाही. असं तुम्हाला वरून काय आदेश म्हणजे असं तुम्हाला काही आलेलं आहे का असं किंवा आमचे पेट्रोल भेटेल ना भेटेल, तुम्हाला शॉर्टेज किंवा तुम्हाला ह्या लोकांना जपून द्यायचं आहे असं का तुम्हाला वरून आदेश आलाय का? नाही सर, लिमिट मध्ये द्यायचं म्हणून आदेश आलेले आहे. लिमिट म्हणजे आरोग्य दूतच्या मार्फेमध्ये सर्व जनतेला समजू द्या की तुम्हाला ह्या लोकांना कसं डिझेल द्यायचं, पेट्रोल कसं द्यायचं, किती भेटणार आहे, स्पष्ट समजावून द्या त्यांना थोडंसं. म्हणजे आदेश तर तसा काही नाहीये, पण लिमिट मध्ये द्या. 250 लिटर मोठी गाडीला 250 लिटरच्या वरती द्यायला नाही सांगितलं आम्हाला. 200 ते 250 लिमिट आहे. आज कलेक्टरकडे मीटिंग झालेली होती, तुमची सगळ्यांच्या झालेल्या होत्या. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बाटल्यामध्ये तुम्हाला द्यायचं नाहीये, कुठल्या कॅनमध्ये तुम्हाला द्यायचं नाहीये. त्यांनी स्पष्ट तुम्हाला आदेश दिलेले आहेत. असं असताना तुम्ही त्याच्या बाटल्यात किंवा कॅनमध्ये भरून देताय का तुम्ही? नाही सर, नाही. ठीक आहे, तुम्ही आदेशचं पालन करताय असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमच्या आरोग्य दूतशी साधल्याबद्दल संपर्क. आता आपण जे आता हे गाडीवाले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया की त्यांना डिझेल पेट्रोल न भेटल्यामुळे त्यांना काय अडचणी येत आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया आपण त्या गाडीवाल्याकडून. याच्यात का तुम्ही गाडीवाले आहेत का? बरं, तुम्ही आता कोणती गाडी आपली? मोठी आयसर आहे सर. आयसर आहे. तुम्ही आता कुठून कुठे जात होते? आम्ही इथून डिझेल भरून गुजरात जातोय. गुजरात. हो. बरं, आता ह्या रांगेमध्ये तुम्हाला किती वेळ झालाय थांबून? 1.5 ते पावणे 2 घंटे झाला. आता हे जे तुम्ही एवढा वेळ घातलेला आहे, कुठं ना कुठं तुम्हाला वेळेवर जाणं पोहोचणं अडचण होते की नाही? हो हो हो, खूपच होते. हो. तुम्हाला ह्या सरकारना तुमच्या माध्यमातून काय सांगायचं याच्यामध्ये? सरकारने तर सुस्थिर केलं पाहिजे सर्व गोष्टी, कारण की इथं मिळत नाही तर बऱ्याचशा ठिकाणी डिझेल मिळत नाहीये. तर गाडी 5-5, 6-6 घंटे रस्त्यावर उभी राहत आहे. कच्चा माल खराब होतो आमचा, टायमिंग वर माल पोहोचत नाहीये, टायमिंग वर आम्हाला डिझेल मिळत नाहीये, आमचे भाडे बुडत आहे. काय असं हे जे गाडीवाले आहेत यांचा असा प्रश्न आहे
त्यांना जर वेळेवर भेटलं, आता कुठून कुठे जाते तुम्ही? आम्ही पाचोरा तर गुजरात जात आहे. गुजरात जात आहे. आता ह्यांना पाचोरा ते गुजरात जायचं होतं, तर ह्याच लाईन मध्ये त्यांना 1 ते 1.5 तास झालेला आहे. या 1 ते 1.5 तासामध्ये ते कुठे गेले असते असा येण्याचं ह्या सगळ्या गाडीवाल्यांचा रोष आहे. आणि कुठं ना कुठं वेळेवर डिझेल भेटलं पाहिजे, वेळेवर पेट्रोल भेटलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आता पेट्रोल पंपवाल्याचं असं म्हणणं आहे की वरून जर आम्हाला स्टॉक जर माल भेटला तर ह्यांना बी काही अडचण नाहीये, वरूनच माल भेटत नसल्यामुळे यांचा असा प्रॉब्लेम आहे. आपण त्याच्याकडून जाणून घेतलेला आहे. ठीक आहे, आपण किती रांगा आहेत, किती गाड्या आहेत, पण आपण त्यांना दाखवूया. तुम्ही कुठे जाता? तुम्ही ह्या पेट्रोल पंपावर एव्हरीडे पेट्रोल पंप आहे, HP आहे, पाचोरा मधला पेट्रोल पंप आहे. तुम्ही या ठिकाणी गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे या ठिकाणी. या पुढे या इकडे या. हे पुढे गर्दी, त्यांना तुम्ही गर्दी बघू शकता, किती लांबच लांब रांग लागलेला आहे सगळ्या पेट्रोल पंपावर. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सगळं हे एवढे रांग लागलेले आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आहे ह्या पाचोऱ्यामध्ये की पेट्रोल डिझेलचं कुठं ना कुठं शॉर्टेज आलेलं आहे. आणि हे जे गाड्यावाले आहेत आपण यांच्याशी विचारूया. आता तुम्ही आता कुठे जाताय? पुरे सर, मी आता पौरूरून आलोय, मला जायचंय मनमाड. आता डिझेलचा प्रश्न आहे, डिझेलच नाही, कुठं वरखेडीला आहे तीच परिस्थिती आहे, आपल्याकडे राधास्वामी पंपाला तीच परिस्थिती आहे. सकाळी 6ला उठून जावं लागतं डिझेल शोधण्यासाठी. आता सगळ्यात मोठी समस्या आहे शेतकरी बांधवाची. शेतकरी बांधवांना शेतात ट्रॅक्टर उभं आहे आणि डिझेलसाठी एक माणूस इथे उभा आहे. डिझेल शिवाय आता शेतकऱ्यांच्या शेती तयार कशा होणार? आणि पुढं मान्सून येईल, मान्सून आल्यावर अजून काय परिस्थिती होणार? याकडे मोदी साहेबांनी देशावर लक्ष दिलं पाहिजे, भाजप सरकारने महाराष्ट्र राज्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने, की शेतकरी बांधवांचे काय हाल होत आहेत आणि जनसामान्यांचे काय हाल आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे. फॉरेन ट्रिप फिरण्याकडे लक्ष द्यायला नकोय. बरं, आता तुम्ही एवढा वेळ तुमच्या रांगेत गेलेला आहे, कुठं ना कुठं तुम्हाला तुमचा कामाचा वेळ ह्या रांगेत गेलेला आहे, तर तुम्ही असं काय सांगाल? तुम्ही शासनाला एवढा वेळ तुमचा जातोय तर शासनाला एवढंच की थोडं नियोजन केलं पाहिजे. जे आता त्यांनी ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या, त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या 1 दिवसापुरत्या फोटो सेशन पुरत्या कमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तसेच नियोजन केलंय त्यांनी. तर त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे, सर्वसामान्यांना, जनसामान्यांना नियोजन केलं पाहिजे की ज्याला शेतकऱ्याला अडचण नको यायला, ट्रॅक्टरवाल्या बांधवाला नियोजित डिझेल पेट्रोल वेळेवर दिलं पाहिजे. बाकी कार बाहेर फिरणाऱ्याला भलं कमी दिलं तरी चालेल, मला कमी दिलं तरी चालेल, पण शेतकरी बांधवाला आधी दिलं पाहिजे. आता तुम्ही बघितलं, यांचे विचार चांगले आहेत. एखाद्या वेळी शेतकरी जो असेल त्यांना वेळेवर डिझेल भेटलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. असे आपले समजदार लोक आहेत आणि कुठे ना कुठे यांचा पुढे जायचा वेळ या रांगेत जात आहे, असे यांच्या रोष आहे यांच्यामध्ये. तो आपली गाडी कोणती आहे? इकडे या, पुढे अशी रांग लागलेली आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता एवढी लांबच्या लांब रांग लागलेली आहे. हे भडगाव रोड आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हे असे रोडवर तुम्ही अजून पाठीमागं म्हणजे एवढी मोठी रांग लागलेली आहे की ह्यांना आता डिझेलचा शॉर्टेज येत आहे. तुम्ही बघितलं पडला. तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आलात? आम्ही आंबण्यावरून आलोय. आंबण्यावरून. आता तुम्ही रांगेमध्ये किती वेळापासून आहे? 1 तास झाला इथे. 1 तास झाला. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे तुमच्या ज्या कामावर परिणाम, कुठे जाण्यावर परिणाम तुम्हाला त्रास झाला का थोडा? इथून आता आंबण्यात जायचंय दादा, 1 वाजेल घरी जायला. 1 वाजता लागेल. हो. असं तुम्हाला थोडस एवढे अडचण आल्यामुळे सरकारला काय तुमचा म्हणणं आहे? अहो दादा, त्यांनी मोकळं करा पाहिजे सर्व, असा विषय माझा. बरं, ठीक आहे. आणि गाड्यावाल्यांना भरपूर त्रास आहे असा विषय. या गाडी पुढे यांचं असं म्हणणं आहे, कुठे ना कुठे त्यांना वेळेवर भेटलं पाहिजे, वेळेवर झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण कुठून आलात? बामरोड, माझ्यावाची बामरोड. बरं, तुम्ही रांगेमध्ये किती वेळापासून आहात? 1 तासापासून. बरं, 1 तासापासून तुमचं कुठे ना कुठं हे जे वेळ गेलेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय सांगायचं? खूप वेळ गेलेला आहे. बरं, आता तुम्हाला पुढे कुठे जातो ते काय करायचं काम? शेतात रोटावेटरला. आता तुम्ही बघू शकता, ह्यांना शेतात कामाला जायचं आहे. 1 तासापासून ते इथंच रांगेमध्ये थांबलेले आहेत, अशी यांची परिस्थिती आहे. तुम्ही कोण आहेत? JCB गाडी आहे का? बर, ठीक आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता. दाखवा रांग त्यांना पाठीमागं. हा, पिकअप आहे. हा. आणि तुम्ही आता कुठे जात होते? घरी जा, नाही मक्काभरून आणले. मक्काभरून आणले. रांगेमध्ये किती वेळापासून थांबलेला तुम्ही? 2 घंटे झाले. 2 तास झालेले आहे. तर तुम्हाला असं वाटतं का ही आपला जो वेळ गेलेला आहे कुठे ना कुठे पुढच्या कामामध्ये म्हणजे कुठे ना कुठे आपलं काम थांबलेलं असं वाटतं? मग हो, गेलं टाइम वापस थोडी भेटणार आहे आपल्याला.
गेलेला टाइम वापस थोडी आता मी 2 घंट्यामध्ये इथे उभा आहे माझा टाइम वापस का मला बाई घरी कवांच वाट पाहतोय मी घरी दुसरी थोडी काम दुसरी लाईन बुडतील कामाची. मग तुम्हाला सरकारकडून काय काय मागणी आहे की जर असं हे जे होत असेल कुठं ना कुठं टायमावर भेटलं पाहिजे असं? सरकारकडे म्हणणं आहे की लवकर काहीतरी लाईन लागायला पाहिजे बा आणि हे शेतकऱ्याला परेशान करायला पाहिजे. आताच आपण त्याच्याकडून जाणून घेतलेलं आहे. कुठं ना कुठं हे शेतकरी आहेत 2 तासापासून रांगेमध्ये आहेत. पिकअप गाडी आहे त्यांची 2 तासापासून रांगेमध्ये आहेत आणि त्यांचा रोष आहे की सरकारला त्यांचं मागणं असं आहे की वेळेवर जर भेटलं तर आमचं वेळेवर पुढे जाऊन काम करू असं यांचा रोष आहे. तरी ठीक आहे, सरकार तुमचं जे बोलणं आहे तिथपर्यंत पोहोचेल. बघूया आपण पुढे काय करतील, आपलं लक्ष लागून राहील. धन्यवाद.